सर्वप्रथम आपण आमच्या विधिमंडळात आपण पाहिलं असेल, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा आम्ही सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केलेला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आनंद व्यक्त केलेला आहे. तेच होत असताना देखील आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय चाललंय, विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं चौथं अधिवेशन आहे. निवडणूक झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाहीये ह्याबद्दल त्यांना अवगत केलेलं आहे. आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की हा अधिकार अध्यक्षांचा असतो, पण ज्या देशामध्ये अल्पमताची सरकारं झालेली आहेत, मग प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मेजॉरिटी नसताना काय तर 2 खासदार असताना देखील, 16 खासदार असताना देखील जे प्रधानमंत्री होऊ शकतात, जिथे मायनॉरिटी गव्हर्नमेंट असेल किंवा युतीचं सरकार होऊ शकतं, आघाडीचं सरकार होऊ शकतं. तसंच आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास 1.25 ते 200 आमदार हे सत्ताधारी बाकावर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना देऊ शकत नाहीत, हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे. तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही एक संविधानिक आपण पाहतोय गडबड झालेली आहे, 4 पक्ष 2 पक्षाच्या नावाने, मला वाटतं ही गडबड कुठे ना कुठेतरी आता शांत व्हावी. हा सगळी जी अडचण झालेली आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा संविधानाच्या प्रमाणे, ती निस्तरणं गरजेचं आहे आणि ते देखील आम्ही विनंती सरन्यायाधीश महोदयांना केलेली आहे. विधान परिषद असेल तर योग्य संविधानिक व्यवस्थेत चालत असेल तर त्याला सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालय हे मार्गदर्शन करू शकते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळेस समोर आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं आहे. सत्ताधारी पक्ष घाबरले विरोधी पक्षाला. आता रोज आपण पाहत असाल, आम्ही वेगळे लक्षवेधी असतील आणि नुसतं आम्हीच नाही, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो. प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांसमोर. मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुख ते ठाणे या उन्नत मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणलेला, तोच विषय सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं, कारण 3000 कोटीची गफलत त्याच्यात होती. म्हणजे प्लॅनिंगमध्ये गफलत, फायनान्सेसमध्ये गफलत, ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं, कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल, भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत. ज्या पद्धतीचं आंदोलन मोर्चा झालं, पोलिसांनी परवानगी दिली नाही, पुन्हा परवानगी दिली, मराठी लोक तिथे उतरले, धरपकड नेत्यांची केली गेली, काय मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिला पाहिजे. कोणी मारहाण करणं वगैरे आम्ही त्याचं समर्थन बिलकुल करत नाही. ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे. कुठे कोणाला राग आला, त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का वगैरे, हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला. पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा, तसं आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडचे पोलिसांनी एवढी धरपकड का करावी, कोणाच्या आदेशावर करावी, हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे. गेले 2-3 दिवस आम्ही सतत पाहत आहोत, म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी GR, सक्तीचा GR तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी GR जाळला, अन्यायकारक GR जाळला, त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या. मग एक कोणतरी भाजपचे उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाममध्ये आलेले अतिरेक्यांसारखे, त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली. त्याच्यानंतर काल परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत. आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे, महाराष्ट्र किती GST हे केंद्र सरकारला देतो आणि जे आपण बोलतो ना दिल्लीची तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो. मग इतर राज्य आहेत त्याच्यात, मग प्रगत राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, इतर राज्य देखील त्या पूर्ण तिजोरीमध्ये आपलं योगदान देत असतो. पण महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते एवढं मोठं आहे, त्याच्या बदल्यात आम्हाला मिळतं काय तर महाराष्ट्रावर अन्याय भाजपकडून, केंद्र सरकारकडून अन्याय. जर तिजोरीत पाहिलं तर भोपळा आणि एक अन्यायकारक
महाराष्ट्र विरोधी मराठी विरोधी सरकार हे भाजपच्या रूपात आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे. पूर्ण मराठी होते मग हिंदीत होते. पूर्ण आयटीआयमध्ये काही झाडं तोडण्याचा प्रयत्न झाला शिवसेनेचे आरोप होते आणि आज मात्र त्या संदर्भात मंगलप्रभात जोडा यांचा तुमच्या दिला आहे की आम्ही रस्ता करत होतो. आता गंमत अशी झालेली आहे, रस्ता करण्यासाठी जे काल आपण पाहिलं असेल, मला काही पत्रकार मित्रांकडून माहिती आली रात्री अचानक की कुर्ला आयटीआय इथे 9,000 झाडं कापण्याचा एक त्यांचा प्रयत्न होता. 48 प्रकारच्या प्रजाती आहेत त्या झाडांच्या. आणि गंमत अशी आहे की मागच्या जागतिक पर्यावरण दिनी ही 9,000 झाडाचं मियावाकी अर्बन प्लांटेशन हे तिथे केलेलं अर्बन फॉरेस्टचं. एका वर्षात त्यांना ते नकोसं झालं आणि काहीतरी स्विमिंग पूल किंवा काय मैदानी खेळ वगैरे तिथे करण्यासाठी ह्यांनी आता काल हा घाट घातला होता. पण ह्याच्याही पुढे जाऊन आज जे काही उत्तर ट्विटरवर मी पाहिलं मंत्री महोदय लोढा साहेबांकडून ते होतं की आम्ही रस्ता बांधत होतो. रस्ता करण्यासाठी 9,000 झाडं काढणं गरजेचं आहे का? ते जर तुमच्याकडे अधिकृत परवानगी असेल झाडं उखडण्याची तर मग तुम्ही रात्री जाऊन का करता? आणि जेसीबी घेऊन कोण झाडं कापतात? म्हणजे बिल्डर मेंटॅलिटी ही त्यांची बदलत नाही. आणि दुसरं मग त्यांनी सांगितलं की तिथे रोहिंग्या घुसलेत. पहिली गोष्ट म्हणजे रोहिंग्या जर घुसले असतील तर जसं ट्रम्प बाकीच्या देशातल्या लोकांना जे इलिगल इमिग्रंट्स आहेत ते पाठवत आहेत, तुम्ही हिंमत केली का तशी पाठवण्यानं रोहिंग्याला परत? दुसरी गोष्ट म्हणजे गेले 11 वर्ष केंद्र सरकार कोणाचं आहे, जबाबदारी कोणाची आहे? रोहिंग्या घुसले कसे? काल जाग आली का तुम्हाला की तिथे रोहिंग्या आहेत? म्हणजे तुम्ही सांगताय की केंद्रीय गृहमंत्री फेलियर आहेत, राज्याचे गृहमंत्री फेलियर आहेत, तुमचं सरकार फेलियर आहे. जर रोहिंग्या घुसले असतील तर तुमच्या केंद्र सरकारमुळे घुसलेले आहेत. पण मुळात रोहिंग्या काढण्यासाठी किंवा रस्ता बनवण्यासाठी 9,000 झाडं काढणं ही गरजेची नाही आहेत. त्यांनी 2,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट काढलं, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटच देण्यात आलेलं नाहीये आणि अनियमितता दिसते. आता काल आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मागे उच्चस्तरीय एक चौकशी लावलेली आहे. सहसा सरकार असं चौकशी ह्या काळात तर पाहिलेलं नाहीये, पण खास प्रेम असल्यामुळे. एक मिनट, मैं पूरा मराठी होने दो फिर मैं हिंदी में बात करता हूँ. चांगलंय, काय त्यांना त्या जगात राहू दे. त्याला बोलतात ना डिलुलू इज द बेस्ट सोलुलू. ज्या पद्धतीचा कुर्ल्याचा झाडांचा प्रश्न आहे तसाच थांबा, पहिले मराठी. तसाच घाटकोपरमध्ये खंडोबाची टेकडी नावाचा परिसर आहे, तिथे देखील अशाच मोठ्या प्रमाणात अनेक प्रश्न असे येतात. आज देखील आता आमच्याकडे एक प्रश्न आलाय जो मीरा भाईंदरमध्ये, तिथे एका टेकडीवर कारशेड तिसऱ्यांदा तर जागा बदलली, झाडं कापण्याचा आणि डोंगर कापण्याचा तिथे प्रयत्न होत आहे. आपण एक बघतो, काल पण मला अनिल परब साहेबांनी हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे. अजून एक अशी विकासक आहेत ज्यांनी घाटकोपर इथे प्रयत्न करत आहेत, तर तिथे तो देखील विषय आम्ही उद्याच्या हाऊसमध्ये मांडू. एक मिनिट, हे होणे तिचे टेकड्या आहेत त्या टेकड्या कापायच्या, त्याच्यावर बोगस झोपड्या बनवायच्या, त्याला नंबर टाकायचे आणि त्याच्या बदली पीएपीची घरं मिळवायची. हे आपल्यापर्यंत काही पोहोचलंय का किंवा त्याच्यावर काही काम? याची जर माहिती असेल तर मला द्या, निश्चितपणे आम्ही हा विषय घेऊ. आदित्य जी, निशिकांत दुबे जी भाजपा के जो वरिष्ठ नेता है, उनका बयान आया है कि जितने भी महाराष्ट्रीयन है वो महाराष्ट्र के बाहर आकर दिखाए, उन्हें पलट ये कल ही इसको मैंने जवाब दिया है. निशिकांत दुबे ना कि उत्तर भारत का कोई प्रतिनिधित्व करते हैं, ना कि वो उत्तर भारतीयों का प्रतिनिधित्व करते हैं, ना कि वो हिंदी भाषा का प्रतिनिधित्व करते हैं. बहुत सारे ऐसे लोग हैं जो महाराष्ट्र में बहुत सालों से आते रहे, देश के हर कोने से आते हुए, क्योंकि ये एक स्वप्न नगरी है, माया नगरी है, लेकिन अपने व्यवसाय के लिए हो एक सपना लेके आते हैं कि मुझे यहाँ उन्नति करने आगे बढ़ना है. सभी का हम स्वागत करते हैं, लेकिन हमारा जो विरोध था वो हिंदी के सख्ती को था, ना कि हिंदी भाषिकों को है, ना कि हिंदी के भाषा को है. अगर ये निशिकांत दुबे ऐसे बोले हैं तो मैं उनको यही पूछना चाहता हूँ, भाजपा को ये पूछना चाहता हूँ कि इतनी हिम्मत वो जाके पाकिस्तान में दिखाए, इतनी हिम्मत वो जाके बांग्लादेश में दिखाए. और इनका जो खेल है कि चुनाव बिहार का आ रहा है, चुनाव मुंबई का आ रहा है, इसके पहले हिंदी भाषिकों को मराठी भाषिकों से लड़ाए, ये खेल फेल हो जाएगा, ये पूरा विश्वास है. क्योंकि यही भारतीय जनता पार्टी का प्लेबुक है. जिस राज्य में जाते हैं वहां एक तो धर्म में या जाति में या समाज में या भाषा में कोई वाद विवाद पैदा करते हैं और फिर जीतने की कोशिश करते हैं. ये इनका प्लेबुक है, डिवाइड एंड रूल. लेकिन एक और चीज इसमें सबसे अहम है कि महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री हैं उन्होंने यहाँ पोडियम पे आके ये कहना जरूरी है कि जो निशिकांत दुबे की राय है वो क्या भाजपा की भी राय है. क्योंकि भाजपा महाराष्ट्र के खिलाफ कितना जहर मन में
पैदा करता है खुद के और दूसरे लोगों के, ये आज दिख रहा है। एक एक कर दो। टेंशन हम देख रहे हैं, मुख्यमंत्री ने सुबह आके साफ कर दिया कि जो मांग रहे हैं तो रूट देना पॉसिबल नहीं था, टेंशन हो सकता था, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन हो सकती थी, नकारा गया। लेकिन मोर्चा निकालने पर भी अपने रोका नहीं है, कोई भी मोर्चा निकाल। तो फिर कब नोटिस कौन सी गई थी? रात को इतने लोगों को अरेस्ट क्यों किया था? जो नेतागण है उनको अरेस्ट क्यों किया था? जो कार्यकर्ता है उनको अरेस्ट क्यों किया था? और हमारी तो यही एक मैं सोचता हूं कि व्यू है, पर्सपेक्टिव है कि किसी भी हाथापाई का समर्थन हम नहीं करते हैं। कोई भी हाथापाई ना करे, इस भूमिका के हम भी है। वो हाथापाई क्यों हुई थी, वो झगड़ा क्यों हुआ था, वो क्या वैयक्तिक था, वो क्या आम सड़क पे क्यों हुआ, इसका इन्वेस्टिगेशन अलग हो सकता है। लेकिन अगर कोई समाज उस दिन मोर्चा निकाल सकता है तो क्यों ना स्थानिक जो मराठी भाषा लोग हैं वो मोर्चा या अपनी जो बातें लोगों के सामने क्यों नहीं रख सकते? क्यों ऐसे ही होता है कि महाराष्ट्र में ही, हमारे घर में ही हम पे अन्याय होते जा रहा है? क्यों ऐसे भाजपा का रवैया है? ये भाजपा बताए। देखिए, पहली बात तो ये है अगर आप देखें तो मुंबई में काफी सारे मराठी मानुस पे भी, मराठी समाज पे भी अन्याय हो रहा है पिछले 2 सालों में भाजपा के राज में। बहुत सारे ऐसे भी सोसाइटीज हैं जहां पर अगर मराठी हो तो आपको घर नहीं मिलेगा, ऐसे कहा जा रहा है। बहुत सारे ऐसे सोसाइटीज हैं जो कहते हैं आप गंदे लोग हो, मटन मांस मच्छी खाते हो, आपको घर नहीं मिलेगा। बहुत सारे ऐसे भी लोग हैं जहां कहते हैं कि अभी भाजपा का राज आए, मराठी चलेगा नहीं। तो वो गुंडागिर्दी को आप क्या कहेंगे? तो वहां तो कुछ ना कुछ रिस्पॉन्स, मैं नहीं कह रहा हूं कि देना जरूरी है, लेकिन वहां कोई आदमी होगा, उसको गुस्सा आया, माथा फिर होगा तो देगा उसको रिस्पॉन्स। मराठी प्रेमींनी किंवा त्या मोर्चेकरांनी आणि त्यांना तिथून हुसकावून लावलं. हे संपूर्ण आंदोलन आता मराठी प्रेमींच्या हातात गेलंय, कोणत्या पक्षाच्या किंवा नक्की, आणि मराठी प्रेमींच्याच हातात असायला पाहिजे. परवा देखील आमचा कार्यक्रम आपण पाहिला असेल तर हा जो काही आम्ही साजरा केला तो आनंदोत्सव किंवा विजय मेळावा तो ह्याचसाठी होता की जी सक्ती आमच्यावर करत होते त्याच्यासमोर आमची शक्ती जिंकली आणि ती ही मराठी माणसाच्या एकतेची शक्ती होती. एकटं नाही तर एकतेची शक्ती होती. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की कुठचाही झेंडा, कुठचाही पक्ष न पाहता सगळे मराठी लोक आणि मराठी प्रेमी लोक, अनेक अमराठी पण होते त्याच्यात, हे सगळे महाराष्ट्र प्रेमासाठी एकत्र आले. धन्यवाद.